हाय हॅलो नमस्ते. आज आपण बघणार आहोत रेसिपी एक मस्त अशा चिकन टिक्काची. अगदी सिंपल आणि इझी अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे घेतलं आहे अर्धा किलो एवढं बोनलेस चिकन आणि त्याचे पीसेस जरा मोठमोठे होते म्हणून मग मी त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले. हे बघा असे छोटे छोटे क्यूब्स मी त्याचे बनवून घेतले जेणेकरून एका बाईटमध्ये एक पीस आपल्याला घेता येईल. एवढे छोटे छोटे पीसेस मी त्याचे बनवले. हे बघा आपले हे छोटे छोटे क्यूब्स चिकनचे क्यूब्स एकदम रेडी आहेत. आता मी सिमला मिर्च आणि कांदा असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले होते. आणि आजची डिश ही आमच्या कनूची फरमाईश होती. तिला जरा कफ कोल्ड आहे आता सध्या, तर तोंडाला चव नसल्यामुळे तिला हे सगळं खावं वाटलं. मम्मा मला असं काहीतरी दे खायला. तर मग मी हे बनवायला खास तिच्यासाठीच सुरुवात केली, पण तिच्यासोबत आम्हा सर्वांनाही हे सगळं खायला मिळालं. आणि हे बघा मी तिच्यासाठी मुद्दाम सेपरेटच बोलमध्ये चिकन घेतलं आहे. त्यामध्ये मी लिंबू किंवा दही काही ॲड करणार नाही आहे कारण तिला कफ आहे. तर बघा मी यामध्ये आता हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ॲड केलं आहे लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि हा होममेड गरम मसाला. त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्टही इथे ॲड केली आहे आणि नंतर मी चवीनुसार यामध्ये मीठही ॲड केलं आहे. एवढा टेस्टी बनतो ना हा कबाब की बस एकदम रेस्टॉरंट स्टाईल. त्यानंतर बघा मी हे कनूच्या बोलमध्ये सिमला मिर्च आणि कांदा ॲड करून घेतला आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीरही मी यामध्ये टाकली आहे. आणि बघा मी आता ह्याला करून घेणार आहे मिक्स मिक्स मिक्स. यामध्ये लिंबू किंवा दही नसल्यामुळे त्याचं बाइंडिंग असं व्यवस्थित झालेलं दिसत नाही, पण टेस्ट मात्र एकच नंबर झाली होती. आणि कफ कोल्ड असल्यामुळे म्हणजे तिचा खोकला वाढू नये म्हणून मी त्यामध्ये टोमॅटो, लिंबू किंवा दही काहीच ॲड केलेलं नव्हतं. हे बघा आता हा आम्हा सर्वांचा चिकन टिक्का. तर ह्यामध्ये मग मी ॲड केलं सिमला मिर्च, कांदा आणि हे काही टोमॅटो मोठमोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतले होते. ते टोमॅटोजही ॲड केले. नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि त्यानंतर मी ह्यामध्ये 2 मोठे चमचे एवढं दही ॲड केलं. दह्याने टेस्ट इतकी छान वाढते ना. आता मी ह्याला करून घेणार आहे मिक्स मिक्स मिक्स. हे बघा घरातच अशा डिशेस बनवल्या ना तर एवढ्या टेस्टी होतात आणि किती सिंपल इन्ग्रेडियंट्स आहेत बघा. एकदम सगळं घरातच अवेलेबल असतं. अवेलेबल नाही किंवा होऊ शकणार नाही अशी कुठलीही वस्तू मी यामध्ये टाकलेली नाही. आणि शिवाय नो ॲडेड फूड कलर्स, म्हणजे कुठलाही मी फूड कलर यामध्ये ॲड केला नाही किंवा कुठलाही टेस्ट एन्हान्सर जसं की अजिनोमोटो वगैरे रेस्टॉरंटच्या डिशेसमध्ये असतं तसं काहीही मी इथे ॲड करत नाही. तरीसुद्धा कलर्स एकदम व्हायब्रंट असतात आणि टेस्टही आपण जे फ्रेश इन्ग्रेडियंट्स घरातले वापरतो ना, जसं की अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, सिमला मिर्च वगैरे ह्या सर्व भाज्या ज्या आपण वापरतो ना त्या सर्व फ्रेश असतात आणि त्यामुळेच आपण घरात जी डिश बनवतो ती एकदमच टेस्टी बनते आणि सोबतच ती खूप हेल्दीही असते कारण ती अगदी स्वच्छतापूर्ण वातावरणात बनलेली असते आणि कुठल्याही केमिकल्सचा वापर न करता. आता हे बघा मी टिक्का असा दोन्ही टिक्का कनूचा आणि आमचा असं दोन्ही प्रकारचा टिक्का पॅनमध्ये पसरवून दिला. आणि हा जो दुसरा टिक्का आहे ना दहीवाला त्याला जरा कुक होत असताना दह्यामुळे पाणी सुटतं आणि मग त्यातच तो मस्त शिजून जातो. आणि बिना दहीचा जो टिक्का आहे तोही एकदमच मस्त शिजतो. आणि हे बोनलेस चिकन आहे ना त्यामुळे अगदी 5 मिनिट्समध्ये हे सगळं छान कुक होऊन रेडी होऊन जातं. हे बघा हा बिना दहीवाला टिक्का आहे तरीसुद्धा तो एकदम मस्त शिजत आहे. आणि जो दहीवाला टिक्का असतो त्याला पाणी सुटल्यामुळे नंतर मला थोडंसं त्याला हाय फ्लेमवर ते पाणी आटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यावं लागलं. आणि पाणी व्यवस्थित आटलं की आपला टिक्का एकदम रेडी होतो.
त्यातील व्हेजिटेबल्सही मस्त शिजतात आणि चिकनही छान शिजून जातं. तर हे बघा, मी जरासं हाय फ्लेमवर त्याला छान परतवून घेतलं, अगदी त्यातील पाणी आटेपर्यंत. तर सगळ्यांनी असंच घरात नवनवीन वस्तू किंवा पदार्थ ट्राय करत जा. माझ्या रेसिपीजही बघून ट्राय करत जा आणि मला रेसिपी कशी बनली नक्की माझ्यासोबत शेअर करत जा. मला पिक्चर्सही टाकत जा. हे बघा, आपला हा टिक्का एकदम रेडी आहे. कलर्स बघा किती छान दिसत आहेत. सिमला मिरचचा ग्रीन कलर, टोमॅटोचा रेड कलर आणि चिकनचा तो येल्लो कलर. किती छान दिसतंय सगळं. आता मी इथे ह्याला ट्विस्ट देणार आहे. माझ्याकडे वुडन स्क्यूअर्स आहेत असे, तर मी त्यामध्ये असं सिमला मिर्च, चिकन, टोमॅटो, कांदा असं सगळं लावून घेणार आहे आणि त्याला एक मस्त लूक देणार आहे आणि टेस्टलाही मस्त ट्विस्ट देणार आहे. हे बघा, मी अशा प्रकारे हे सर्व स्क्यूअर्स रेडी केलेत आणि मस्त आपली ही प्लेट रेडी आहे. त्यानंतर मी कणूचा जो बिना दहीवाला टिक्का होता तोही असं स्क्यूअर्सला लावून रेडी केला. आणि मी आता हे काय करणार आहे की एक गॅसवर मी जाळी ठेवणार आहे आणि याला मस्त तंदुरी फ्लेवर देणार आहे. आणि गॅसवर जाळी ठेवून जाळी छान तापली की हे बघा, मी असं हे आपला टिक्का या जाळीवर ठेवून मस्त रोस्ट करून घेणार आहे. इतका छान स्मोकी फ्लेवर येतो ना की टिक्का एकच नंबर लागतो. हे बघा, हा कणूचा बिना दहीवाला टिक्का मस्त रोस्ट होतोय. त्यातील ते व्हेजिटेबल्सही इतके छान रोस्ट होतात ना, खूपच मस्त स्मोकी फ्लेवर येतो. आणि हा टिक्का माझी जी होममेड पुदिना चटणी आहे तिच्यासोबत आम्ही एन्जॉय केला. खूपच टेस्टी बनला होता. हे बघा, आता हा दहीवाला टिक्का मी रोस्ट करून घेणार आहे आणि मस्त चिकन आणि व्हेजिटेबल्स छान रोस्ट होईपर्यंत याला आलटून पलटून म्हणजे त्याची बाजू पलटवून छान रोस्ट करून घ्यायचा. हे बघा, ही होममेड पुदिना चटणी आणि हा आपण बनवलेला चिकन टिक्का. हे जे सिमला मिर्च, कांदा वगैरे याच्यासोबत याचा बाईट आहे ना, इतका मस्त लागतो. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांनी छान छान खा, मस्त व्यायाम करा, भरपूर व्यायाम करा आणि छान छान आनंदी आणि समाधानी रहा. थँक्यू सो मच. बाय बाय.